पक्षांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. रखडलेले वेतन, राज्यातील शिक्षण विभागातील प्रलंबित समस्या आणि प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे शिक्षक संतप्त झाले असून या प्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने आज आंदोलन केले. शिक्षकांचे हे प्रश्न तातडीने सुटले नाहीत तर आज 16 एप्रिलचे आंदोलन हे केवळ सुरुवात असेल. शिक्षकांच्या हक्कासाठी आम्ही संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहोत असा इशाराही या संघटनेने दिलाय. शिक्षण विभागाच्या प्रलंबित समस्या आणि प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने आता थेट संघर्षाची भूमिका घेतली. प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी आज जिल्हा परिषद विजय हायस्कूल येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह यांना निवेदन देण्यात आले. शिक्षण विभागाच्या विसंगत निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षक आर्थिक आणि मानसिक झटपणाखाली आहेत. प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे शिक्षकांचे कंबरडे मोडले असून वारंवार विनंती करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे शिक्षक सेनेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष भगवान गावडे यांनी सांगितले. प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे शिक्षकांचा आक्रोश शिगेला पोचलाय. जर हे प्रश्न तातडीने सुटले नाहीत तर 16 एप्रिलचे आंदोलन हे केवळ सुरुवात असेल. पुढे शिक्षकांच्या हक्कासाठी आम्ही संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहोत असा इशाराही त्याने दिलाय. ठाणे रेल्वे स्थानकातील 2 बेवारस बॅगेत अंमली पदार्थांचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. ठाणे रेल्वे स्थानक हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ओळखलं जातं. या स्थानकातून एकूण 10 फलाट असून उपनगरीय रेल्वे गाड्या आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक सर्वाधिक होते. त्यामुळे लाखो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. त्यामुळे स्थानकात दिवस रात्र पोलिसांची गस्ती असते. लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडून या स्थानकात पाहणी केली जाते. स्थानकातील फलाट क्रमांक 7 आणि 8 वर काल ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी पथकाला 2 बॅगा आढळून आल्या. पोलिसांनी फलाटावरील प्रवाशांना विचारले असता बॅगेचे वारस आढळून आले नाहीत. बेवारस बॅग सापडल्याने सुरुवातीला घातपाताचा संशय पोलिसांना आला होता. त्यामुळे पथकाने बॅग उघडली. त्यावेळी बॅगेमध्ये गांजा या अंमली पदार्थांचा साठा आढळून आलाय. फलाटावर गर्दी झाल्याने कर्मचाऱ्यांनी दोन्ही बॅग फलाट क्रमांक 2 येथील पोलीस चौकीत आणल्यात. पथकाने गांजा या अंमली पदार्थाचे वजन केल्यानंतर 8 किलो 240 ग्रॅम वजनाचा 1,64,000 रुपये किमतीचा साठा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमन 1985 चे कलम 20 ब आणि 8 क नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये गरजुल्यांचे प्रमाण वाढले. सुमारे 10 दिवसापूर्वी ठाणे नगर पोलिसांनी अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले होते. रेल्वे रूळ परिसरातही गरजुले बसलेले असतात. रात्रीच्या वेळी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात भिक्षेकरू किंवा नशेच्या आहारी असलेल्या तरुणांचा वावर असतो. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. 3 महिन्यांपूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र निवडणुकीनंतरही महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीसह स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती व तसेच इतर विषय समित्या अद्याप गठीत झालेल्या नाहीत. यामुळे इच्छुकांमधून नाराजीचा सूर उमटत असतानाच आता त्यावर भाजप आमदार संजय केळकर यांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली असून आमच्या बाजूने या विषयात कोणताही अडथळा नाही आणि अडवण्याचे काही कारण नाही. लवकरात लवकर निर्णय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28, राष्ट्रवादी शरद पवार 12, राष्ट्रवादी अजित 9, MIM 5 व शिवसेना उभाटा 1, अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आलेत. या निवडणुकीत निकालानंतर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना शिंदेगड पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांची महापौरपदी तर भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हनुमंत जगदाळे यांची सभागृह नेता पदावर तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगरसेवक शानू पठाण यांची विरोधी पक्षनेता पदावर निवड करण्यात आली. ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजप महायुतीची सत्ता असून या दोन्ही पक्षाचे 131 पैकी 104 नगरसेवक आहेत. इतके असतानाही
पालिकेतील स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती 5 विषय समित्या गठीत होऊ शकलेल्या नाहीत आणि स्वीकृत नगरसेवक नियुक्त झालेले नाहीत. यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला असून त्यावर आता भाजप आमदार केळकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ठाण्याच्या कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदार केळकर यांनी अभिवादन केले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महापालिका निवडणूक विजयानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून कैसे हराया म्हणणाऱ्या MIM नगरसेविका सहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात आले. बनावट जातीचा दाखला मिळवून शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा सहर शेख यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाले. सहर शेख यांचे वडील युनुस शेख या आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते होते. सहर शेख या सुद्धा वडिलांसोबत पक्षाचे काम करत होत्या. यामुळे सहर यांनी ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा भागातून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, परंतु पक्षाने उमेदवारी नाकारली. यामुळे सहर यांनी MIM पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली. यात विजयी झाल्यानंतर त्यांनी एका सभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून कैसे हराया असे म्हटले होते. त्या वाक्याने बरीच चर्चा झाली होती. असे असतानाच आता बनावट जातीचा दाखल्याच्या आरोपामुळे MIMच्या नगरसेविका सहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात आले. ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दीकी फरार सबाब अहमद यांनी युनुस शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती. यात उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील युनुस शेख यांनी महाराष्ट्रात स्थलांतर केल्यानंतर OBC प्रवर्गासाठी वापरल्या जाणाऱ्या नमुना 8चा चुकीचा वापर करून जात दाखला मिळवला असा आरोप करण्यात आला आहे. त्या दाखल्याच्या आधारे सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र प्राप्त केले असून त्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सध्या चौकशी प्रक्रिया सुरू आहे. तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ठाणे तहसीलदारांनी 18 मार्च रोजी सुनावणी घेतली, परंतु आजाराचे कारण देत युनुस हे सुनावणीत गैरहजर राहिले. तर या सुनावणी दरम्यान त्यांच्या वकिलांनी जात दाखल्याची रंगीत छायात प्रत व काही कागदपत्रे सादर केली. त्याच्या पडताळणीसाठी सुद्धा पुन्हा 23 मार्चला सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात दाखल्यामध्ये त्रुटी काढल्या, तर ठाण्याच्या रहिवासी असतानाही सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केले. या प्रकरणात अंतिम निर्णय चौकशी अहवालानंतर होणार आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचे लक्ष तपास यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे लागले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात भाजप नेते व वनमंत्री गणेश नाईक यांचा आज जनता दरबार संपन्न झाला आहे.
नाईक हे यापूर्वी गडकरी रंगायतमध्ये जनता दरबार भरवायचे, पण गेल्या काही महिन्यापासून त्यांनी बंद झालेल्या जनता दरबार घेण्यात पुन्हा सुरुवात केली आहे. असे असले तरी गडकरी रंगायतांच्या दुरुस्ती कामामुळे त्यांना इथे दरबार घेणे शक्य झाले नव्हते. दरम्यान नाईक यांचा बऱ्याच वर्षाच्या अंतरानंतर येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. गणेश नाईक यांचा जनता दरबार आज सकाळी राम गणेश गडकरी रंगायत येथे सुरू झाला. यात नागरिकांशी त्यांनी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. ठाणे शहर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी भाजपने नाईक यांची पक्षाच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली असून तेव्हापासून ते ठाण्यात अधिक सक्रिय झालेत. त्यांच्या जनता दरबाराच्या निमित्ताने ठाणे शहराच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हालचाली वाढल्यात. या जनता दरबारामध्ये नागरिकांच्या विविध शासकीय, प्रशासकीय तसेच स्थानिक स्तरावरील तक्रारी, निवेदने आणि समस्या ऐकून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात. नागरिकांना त्यांच्या समस्या थेट मंत्री नाईक यांच्यासमोर मांडण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होत आहे. या कार्यक्रमासाठी विशेष सूचना देण्यात आली होती. सकाळी 8 वाजल्यापासून गडकरी रंगायत येथे टोकन वितरण सुरू करण्यात आले होते. नागरिक येथे टोकन घेऊन येत होते. जनता दरबारात येताना नागरिकांनी आपली लेखी निवेदने 3 प्रतीमध्ये तयार करून आणावीत. तसे आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सोबत ठेवावेत, जेणेकरून अर्जावर योग्य ती कार्यवाही करणे सुलभ होईल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. जनता दरबारामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होईल, तसेच स्थानिक पातळीवरील समस्यांचे निराकरण जलद गतीने होण्यास मदत होईल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.